इथे तुम्ही पाहू शकता सुपारीची झाडं वगैरे आहेत या साईडला. बघूया आपण फर्स्ट फ्लोअरला काय आहे ते. या एंट्री घेताच मस्त असा व्ह्यू पाहू शकता. छानपैकी व्ह्यू आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा म्हात्रे ब्लॉग 1मध्ये स्वागत आहे. आज आपण तुमच्यासाठी एक अशी प्रॉपर्टी आणलेली आहे जी आपल्याला रेंटवर पण द्यायची आहे आणि इथे तुम्ही स्टेसाठी पण येऊ शकता. तर चला बघूया ती प्रॉपर्टी काय आहे, ह्याच्यामध्ये किती तुम्हाला राहण्यासाठी सोय आहे, काय काय आतमध्ये आहे, गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे, सगळं तुम्हाला दाखवतो. चला. इथे तुम्हाला मिळेल पार्किंग एरिया. हे तुम्ही इथे कुठलीही जरी गाडी आणलात तर इथे तुम्हाला पार्किंग करायला मिळेल. परत इकडे तुम्ही पाहू शकता या साईडला छोटंसं असं गार्डन त्यांनी बनवलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता सुपारीची झाडं वगैरे आहेत या साईडला. आणि इकडे कॉमन तुम्हाला स्विमिंग पूल मिळेल, पाहू शकता आपण. प्रॉपर्टीचं नाव जे आहे ना हे आहे केता विला. पण पाहू शकता समोरवरती बोर्ड आहे. जर तुम्ही या नावाने जरी आलात तर तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल. आणि आता आपण तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये आतमध्ये काय काय सोय केलेली आहे ते आपण तुम्हाला दाखवूया. चला. म्हणजे तुम्ही हॉलमध्ये एंट्री घेताच प्रॉपर असा वेल फर्निश तुम्हाला हॉल मिळेल. त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे प्रॉपर फिट केलेले आहेत. परत वर सिलिंग प्रॉपर अशी न्यू स्टाईलमध्ये फिटिंग केलेली आहे. आणि तुम्ही बाहेर असा व्ह्यू पाहू शकता हॉलमध्ये बसून. आणि लेफ्ट साईडला तुम्ही जर गेलात तर एक देवारा पण आहे, त्याच्यामध्ये पूजा केलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आपण पुढे जाऊया. तळमजला जो आहे त्यांचा, ह्याच्यामध्ये 3 बेडरूम आहेत आणि तिन्ही बेडरूमला अटॅच वॉशरूम आहेत. चला बघूया आता बेडरूमची साईज काय आहे, कसा बेडरूम आहे, सगळं तुम्हाला दाखवूया. चला. इथे पाहू शकता तुम्ही पहिला बेडरूम. आणि बेडरूममध्ये प्रत्येक बेडरूमला तुम्हाला AC मिळेल. चला तर आपण बघूया सेकंड बेड. या प्रॉपर असा वेल फर्निश पाहू शकता आपण. झोपण्यासाठी व्यवस्थित सोय अशी केलेली आहे प्रत्येक बेडरूममध्ये. आणि तुम्ही वाटल्यास इकडे तुमचे सामान वगैरे कपडे वगैरे इथे ठेवू शकता. पाहू शकता आपण प्रॉपर अशी व्यवस्थित सोय केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण परत सांगतो आहे AC आहे. तिन्ही बेडरूमला AC आहे. आणि प्लस पाहू शकता आपण इकडे अटॅच वॉशरूम विथ सिंक. चला तर आता बघूया आपण थर्ड बेड. या इकडे त्याचा वॉशरूम आहे थर्ड बेडचा विथ सिंक. प्रॉपर असा बेड सजवलेला आहे विथ AC प्लस फॅन. आणि इकडे पण तुम्हाला कबर्ड प्रॉपर. इकडे तुम्ही तुमची मौल्यवान वस्तू पण ठेवू शकता. इथे पण तुम्हाला लॉकर दिलेलं आहे. प्रत्येक बेडमध्ये तुम्हाला लॉकर आहे. पूर्णपणे सोय केलेली आहे किचनमध्ये. इथे प्रॉपर नळ फिटिंग प्रॉपर केलेली आहे. हे तुम्हाला गॅसची पण सोय आहे. बाहेर पण तुम्हाला बऱ्यापैकी स्पेस आहे, पाहू शकता. या
इथे तुम्ही तुमची नाईटला काय पार्टी वगैरे करायची असेल आतल्या साईडला तुम्ही इथे करू शकता. आता हा झाला भाग जो तुम्हाला दाखवला आहे, हा ग्राउंडचा भाग. सेम पोर्शन आता आपण अप्पर साईडला आहे आणि त्याच्यावर टेरिस पण आहे. चला बघूया मंडळी. आपण आता ग्राउंड फ्लोअर बऱ्यापैकी तुम्हाला सर्वच झालेलं आहे, पण एकच दाखवायचं राहिलं आहे. कॉमन वॉशरूम आहे, ते पण बघून घ्या. या हे आपले इंडियन वॉशरूम आहे. नॉर्मल ज्यांना इंग्लिश वॉशरूम नाही पाहिजे ते हे वॉशरूम यूज करू शकता. आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला, नंतर जाऊया टेरेसला. चला आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. आणि हा जो आपण आत्ता जो व्लॉग बनवतो या टायमाला डे टाईम आहे, तर तुम्हाला मी इव्हनिंग टाईमचं पण हा म्हणजे विला कसा दिसतो आहे इव्हनिंग टाईमला लाईटिंगमध्ये तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्हाला मी फर्स्ट फ्लोअर दाखवतो आहे. चालूया. आणि ह्यांचा जो फर्स्ट फ्लोअर जो आहे, तुम्ही पार्किंगमध्ये आल्यावर समोरच तुम्हाला शिडी मिळेल. ही जाईल सीधा फर्स्ट फ्लोअरला आणि टेरेसला पण. चला तर बघूया. चला मंडळी, आता बघूया आपण फर्स्ट फ्लोअरला काय आहे ते. या एंट्री घेताच मस्त असा व्ह्यू. कसा वाटला व्ह्यू नक्की आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्ह्यू आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि कमेंट कराच. आणि तुम्ही जेव्हा फर्स्ट फ्लोअरला येत आहे तर तुम्हाला असा बऱ्यापैकी असा हा मस्त असा डायनिंग टेबल, म्हणजे अराऊंड 8 सीटर डायनिंग टेबल आहे हा. इथे तुम्ही जर तुमचा ग्रुप आला असेल तर तुम्ही इथे बसून मस्तपैकी हा व्ह्यू जो आहे ह्याचा असा लाभ घेऊन तुम्ही इथे जेवण करू शकता. मजेशीर असा हा फर्स्ट फ्लोअर आहे. आता आपण बघूया बेड. आता ज्या कोणाला हा जो विला रेंटवर घ्यायचा असेल त्यांच्यासाठी मी हा स्टोरेज रूम दाखवतो आहे. कारण की जे राहायला येणार आहे तिथे स्टोरेज त्यांच्यासाठी हा उपयोगाचा काहीच नाही आहे स्टोरेज रूम, म्हणून मी त्यांच्यासाठी हा नाही आहे स्टोरेज रूम. आता तुम्ही पाहू शकता इकडे बऱ्यापैकी सर्व गाद्यांची सोय केलेली आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हा विला रेंटवर घेणार तेव्हा तुम्हाला ह्या गाद्या वगैरे परचेस करायची गरज काय नाही आहे. पूर्णपणे अशी सोय तुम्हाला करून दिलेली आहे. आणि इकडे पाठीमागे बघाल तुम्ही तर ब्लँकेट्स वगैरे, रुमाल वगैरे सर्व आहे. परत साबणांची वगैरे पण सोय केलेली आहे. तर अशा प्रकारे हा स्टोरेज रूम आहे. स्टोरेज रूममध्येच तुम्हाला स्क्रीन आहे, म्हणजे बाहेर जे कॅमेरा जे कॅमेरा जे आहेत ना त्यांची स्क्रीन इथे वरती चालू असणार. आणि हा जो विला आहे हा पूर्णपणे अंडर CCTVमध्ये आहे. म्हणजे परत इथे CCTV फिक्स करा हा खर्च लागणार नाही आहे. चला तर बघूया आता बेड. तुमचे विकेंड तुम्हाला घालवायचा असेल त्यांच्यासाठी मी सांगतो आहे आता तुम्हाला इथे 24 आवर्स वायफाय चालू असेल. चला बघूया आता फर्स्ट बेड. फर्स्ट बेडमध्ये तुम्ही एंट्री घेताच तुम्हाला राईट हँड साईडमध्ये तुम्हाला मिळेल कबड. कबडमध्ये तुम्ही तुमचे बॅग्स वगैरे ठेवू शकता. परत इथे तुमचे बॅग्स वगैरे आहेत आणि इकडे तुमची परत सेफ शकता. इथे पण तुम्हाला AC, फॅन आणि प्रॉपर असा बेड वेल मेंटेन पाहू शकता आपण. वरची सिलिंग पाहू शकता आपण. आणि या साईडला आहे अटॅच वॉशरूम विथ सिंक प्लस शॉवर. आणि प्रत्येक वॉशरूममध्ये तुम्हाला गिझर मिळेल. चला पाहूया आपण सेकंड बेड. इथे तुम्हाला 2 बेडचा ऑप्शन आहे. इथे तुम्ही एका बेडवर 2 जणं
दुसऱ्या बेडवर 2 जण, असे 4 जण झोपू शकता आरामात या बेडवर. इथे पण तुम्हाला वेल मेंटेन फर्निचर, सेम थिंग, कपडे ठेवण्यासाठी AC, फॅन आणि कबड विथ सेफ हे प्रत्येक बेडला अवेलेबल आहे. आता आपण बघूया थर्ड बेड, आणि हा सेकंड बेडचा अटॅच वॉशरूम. विथ गिझर, सिंक प्लस शॉवर. चला आता आपण बघूया थर्ड बेड. थर्ड बेड तुम्हाला हा सिंगल बेड आहे. इथे तुम्ही 2 जण किंवा तुमच्याबरोबर लहान मूल असेल तरी पण इथे झोपू शकतो आरामात. सेम थिंग, कबड विथ सेफ, आणि इकडे तुम्हाला अटॅच वॉशरूम विथ गिझर प्लस सिंक विथ AC. आता आपण बघूया चौथा बेड. चौथा बेडला पण तुम्हाला सिंगल बेड 2+1 तुम्ही मॅनेज करू शकता व्यवस्थित असा. सेम थिंग, इथे पण तुम्हाला कबड विथ सेफ, AC, फॅन, वेल मेंटेन असा तुम्हाला हा बेड मिळेल. प्रॉपर असा विथ मिरर, लेडीजसाठी स्पेशली मिरर. तुम्हाला प्रत्येक बेडमध्ये, म्हणजे तुम्ही ग्राउंडला घ्या किंवा फर्स्ट फ्लोअरला घ्या, प्रत्येक बेडला तुम्हाला एक मिरर सर्व बेडला अवेलेबल आहेत. चला आपण डायनिंगबद्दल बोलू आता. डायनिंगमध्ये आपण जर बोललो तर तुम्हाला इथे डायनिंग मिळेल. हा तुम्हाला डायनिंग जो आहे तो तुम्हाला ग्राउंडला नाही मिळणार, कारण ग्राउंडला जो आहे ना तो हॉल आहे. हॉलमध्ये आपण डायनिंग ठेवू शकत नाही, तर तिथे मुव्हेबल असा डायनिंग आपण ठेवू शकतो. प्लास्टिकचे डायनिंग टेबल जे येतात ना ते तिथे अवेलेबल करण्यात येतील, तर ते एक पॉसिबल आहे. पण तुम्ही जर फर्स्ट फ्लोअर जर घेताय तर तुम्हाला अशा प्रकारे हा डायनिंग मिळू शकतो. आणि हा व्ह्यू तर प्रश्नच नाही, मस्त असा व्ह्यू. तुम्ही जर इथे जी स्टेप जी आहे हे तुम्ही जर चढून जर वर उभे राहताय तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे, पण थोडं सांभाळून, कारण की लहान मूल वगैरे असेल तर त्यांना हे अलाव करू नका. पण बाहेरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता, बेस्ट आहे. हा तर तुम्हाला फर्स्ट फ्लोअरचाच व्ह्यू आहे. अजून तर आपण टेरेस तर पाहिलीच नाही आहे. चला आता आपण टेरेस बघूया. चला. आणि प्रत्येक तुम्हाला स्टेपजवळ, शिडीजवळ ना लाईटिंग लावलेली आहे. म्हणजे नाईटला असा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला की अंधार आहे की आपण चढणार कसे. काही वेळेस काळोख पडतो फार, त्याच्यामुळे आपण शिडीचा प्रॉब्लेम येतो. पण तुम्हाला साईडला लाईट्स पण लावलेल्या आहेत. मंडळी, ही आहे टेरेसची एंट्री. आता तुम्ही पाहू शकता पूर्ण ओपन व्ह्यू, मस्त असा पूर्ण ओपन व्ह्यू आहे. पाहू शकता आपण. कसा वाटला नक्की सांगा. इथून तुम्हाला बराचसा असा व्ह्यू, म्हणजे नारळाची झाडं, सोपाऱ्यांची झाडं, आंबे, मस्त असा तुम्ही समोर पाहू शकता सूर्य मावताना. कसा वाटला व्ह्यू नक्की सांगा आम्हाला कमेंटद्वारे. आणि हे जे मी आता सांगणार आहे हे ज्यांना रेंटवर हवा आहे हा विला त्यांच्यासाठी आहे. इथे बऱ्यापैकी तुम्हाला टाक्यांची पण सोय केलेली आहे. ACचे आउटडोअर असे व्यवस्थित असे फिट केलेले आहेत. इकडे एक केलेलं आहे, पाठीमागे 2 केलेले आहेत, इकडे पाहू शकता. आणि मेन जे आहे इथे तुम्हाला वरती एक वॉशरूम पण वापरण्यात येईल. आता हे जे वॉशरूम आहे हे इंडियन वॉशरूम आहे. याचं थोडंसं काम बाकी आहे. हे काम प्रॉपरली असं एक क्लीन करून तुम्हाला देण्यात येईल. हा जो विला रेंटवर घेणार आहेत ना त्यांच्यासाठी सांगतो आहे की तुम्हाला बऱ्यापैकी अशी पूर्णपणे या विल्यामध्ये सोय पूर्णपणे केलेली आहे. तुम्हाला कसलाही खर्च असा हा लागणार नाही आहे. तर जर कोणाला हा विला घ्यायचा असेल रेंटवर तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देईन. तुम्ही त्या कॉन्टॅक्टवर कॉल करून त्यांना रेंट वगैरे जे काय असेल ते तुम्ही डिस्कस करू शकता. आणि ज्यांना कोणा हा विला टुरिस्ट म्हणून यायचा आहे तो पण नंबर तुम्हाला मी देईन. त्या नंबरला पण तुम्ही कॉल करून तुम्हाला पर डे किंवा पूर्ण विला
जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला त्याची प्राईस काय ते तुम्हाला सगळं त्या कॉन्टॅक्टद्वारे तुम्हाला माहिती मिळू शकते. टेरेस पाहू शकता, टेरेस किती मोठी आहे ती. आणि ही जी टेरेस जी आहे ना, ही कॉमन टेरेस आहे. हे ग्राउंड फ्लोअरला जर आले राहायला त्यांना पण आणि फर्स्ट फ्लोअरला पण ही टेरेस वापरता येणार आहे. तर नक्कीच सांगा तुम्हाला ही टेरेस जी आहे तुम्हाला कशी वाटली, कमेंट नक्कीच करा. तोपर्यंत तुम्ही आता व्ह्यू बघू शकता, सूर्य मावळताना तुम्ही व्ह्यू बघू शकता. मस्त असा व्ह्यू आहे. इकडे सध्या आता ह्यांनी सुपाऱ्या सुकत ठेवलेल्या आहेत. जेव्हा कोणी पर्सन जेव्हा येतील तेव्हा हे सुपाऱ्या नक्की काढण्यात येतील. ही घाण नाही आहे ॲक्च्युली, ह्याला सुपाऱ्या म्हणतात. तर तुम्हाला मी सुपाऱ्या दाखवतो. या हे असे आम्ही इकडे आहे ना अलिबागला आमची जी झाडं असतात ना त्यांना आम्ही सुपाऱ्या काढून अशा ओल्या सुपाऱ्या ज्या असतात, तुम्ही ऑरेंज बघितला असेल तर ऑरेंज मोठा असतं, तर ही सुपारी जी आहे ना ऑरेंज सगळी छोटी असते, ती ओली असते. त्यांना अशा या माळा करून ना अशा सुकत लावतात, म्हणून इथे ठेवलेल्या आहेत या सुपाऱ्या. आपण तुम्हाला खालून व्ह्यू दाखवला होता केता विला हा बोर्ड. आता आपण वरून बघूया. तुम्ही पाहू शकता पूर्ण क्लोज. त्याच्याच पाठीमागे एक टाकी पण आहे पाण्याची. 3 टाक्या फिट केलेल्या आहेत, म्हणजे पाण्याचं काही टेन्शन नाही आहे. आता आपण काय करूया, परत आपण खाली जाऊया ग्राउंडला. तुम्हाला थोडासा पार्किंगचा एरिया दाखवतो आणि स्विमिंग पूलबद्दल माहिती देतो. स्विमिंग पूल त्याची हाईट किती आहे आणि किती स्क्वेअर फीटमध्ये बनवलेला आहे तो पण तुम्हाला सांगतो. चला मंडळी, आपण हा पार्किंगचा एरिया तर पाहिलेलाच आहे. हा पूर्णपणे पार्किंगचा एरिया आहे. तुम्ही ते संध्याकाळी इव्हनिंग टाईमला वॉकिंग पण करू शकता. परत थोडीफार बाहेर पण अशी व्यवस्थित अशी जागा आहे इकडे. आता आपण बघूया स्विमिंग पूलमध्ये. स्विमिंग पूलकडे जर आपण पाहिला तर हा स्विमिंग पूल जो आहे हा असा 12x24चा स्विमिंग पूल आहे विथ फाउंटन आहे. इथे फाउंटन पण अवेलेबल आहे, पण सध्या आता फिल्टरचं काम चालू असल्यामुळे फाउंटन बंद केलेलं आहे. आणि 4.5 फूट ह्याची खोली आहे, म्हणजे जी याची हाईट आहे ही 4.5 फूट आहे. म्हणजे जेणेकरून 4 फूट किंवा 4.5 फूटचा जरी माणूस असेल तरी पण प्रॉब्लेम नाही आहे. 5 फुटाला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि प्लस तुम्हाला तुमची लहान मुलं जर असतील त्यांच्यासाठी पण इथं ऑप्शन आहे. त्यांना पण मजेसाठी हा बेबी पूल हा बनवलेला आहे. पाहू शकता आपण. आणि समोर असा हा फिल्टर लावलेला आहे, फिल्टरची मशीन लावलेली आहे पूर्ण समोर. आता ह्या विलामध्ये मंडळी तुम्हाला 24 तास पाणी अवेलेबल आहे MIDCचं. कधी जर पाणी गेलं बायचान्स कुठे काम वगैरे जर असेल त्याच वेळेस फक्त पाणी जातं, नाहीतर इथे 24 तास MIDCचं पाणी अवेलेबल आहे. प्लस इथे बोरिंग पण आहे, ते पाणी तुम्ही पिण्यासाठी पण वापरू शकता, एवढं चांगलं पाणी आहे. तर हा जो होता ओव्हरऑल तुम्हाला जो व्ह्यू दाखवला या विलाचा कसा वाटला नक्कीच सांगा. दुपारी जो व्हिडिओ काढला होता तो त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या नाईट व्ह्यूमध्ये केता विला कसा वाटतो तो तुम्हाला मी आता दाखवतो आहे. हा पहा, हा आहे केता विलाचा नाईट व्ह्यू. आणि इकडे हा झाडांचा व्ह्यू आहे नाईटचा. समोर गेट आणि इकडे स्विमिंग पूल. कसा वाटला तुम्हाला नाईट व्ह्यू केता विलाचा नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. मंडळी, आपण डे टाईमला आपण स्विमिंग पूल दाखवला होता, त्याच्यामध्ये स्विमिंग पूलची क्लिनिंग चालू होती, त्याच्यामुळे फाउंटन आपण चालू केला नव्हता. तर आता फाउंटन चालू केलं आहे, पाहू शकता. तुम्हाला आता मी हा जो विला आहे ह्याचा तुम्हाला डिटेल्स सर्व दिलेली आहे. आणि खाली तुम्हाला परत इथं सांगतो, पण खाली जे तीन बेड, फर्स्ट फ्लोअरला 4 बेड आणि ओपन टेरेस. आता हा तुम्हाला ॲड्रेस सांगतो त्याचा. याचा मी ॲड्रेस असा आहे की अलिबाग
डेपोपासून हा 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्ही जर अलिबाग डेपोपासून आलात, भाल फाटा म्हणून जो स्टॉप आहे तिथून तुम्ही लेफ्ट घेतला थळकडे यायला, इथून 100 ते 150 मीटरपर्यंत तुम्हाला डिस्टन्स काढून आतमध्ये यायचं आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचा मॅप देईन, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याला फॉलो करून इकडे येऊ शकता. बीचेसचा डिस्टन्स तुम्हाला सांगतो. अलिबाग बीच इथून 6 किलोमीटरवर आहे. थळ बीच इथून अराऊंड 2 किलोमीटरच्या आसपास आहे. परत किहीम बीच जो आहे हा आपला 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मग तुम्हाला तिन्ही बीच हे फार जवळ आहेत. आणि नागाव बीच वगैरे जे आहेत हे थोडं डिस्टन्स जास्ती आहे, ते तुम्हाला 8 ते 10 किलोमीटरच्या आसपास असेल. तर तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला हा आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर भेटूया पुढल्या ब्लॉगला. बाय.